मी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलो आहे आणि ही लोकसभेची पहिलीच माझी निवडणूक होती। लोकांनी मला या निवडणुकीमध्ये भरघोस मतांनी विजयी केलं, त्याबद्दल पहिल्याप्रथम मी मतदारांचे या ठिकाणी आभार मानतो। विशेषतः नांदेड जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक प्रश्न या ठिकाणी प्रयत्न करावे लागणार आहेत। काही धरणाचे प्रश्न आहेत, काही रस्त्याचे प्रश्न आहेत, काही औद्योगिक धरणाविषयी प्रश्न आहेत। त्या दृष्टीने येणाऱ्या काळामध्ये मी माझ्या परीनं ह्या येणाऱ्या लोकसभेमध्ये प्रश्न मांडून सोडवण्याचा मी प्रयत्न करेन। तुमच्या मतदारसंघामध्ये असे कोणते प्रश्न आहेत की तुम्ही पुढील 5 वर्षांमध्ये ते मांडण्यासाठी प्रयत्न कराल? माझ्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं एक देगलूर तालुक्यामध्ये लेंडी धरणाचा प्रश्न आहे, तसा नांदेड शहरामध्ये औद्योगिक प्रश्न आहेत। नवीन कारखाने आणून त्या ठिकाणी बेरोजगारांना त्या ठिकाणी हाताला काम देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं हे माझं काम आहे। तुमचा जिल्हा हा माजी मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे, तुमच्यासमोर मोठे राजकीय क्षेत्र आहेत। अशा परिस्थितीमध्ये तुम्ही कसं मार्गक्रमण करा आहे? आता आमचा जिल्हा माननीय कैलासवासी शंकरराव चव्हाण यांच्या नावानं ओळखला जातो। आज त्या मतदारसंघामध्ये मागच्या काळामध्ये काही विकासाचे प्रश्न सुटले नाहीत। येणाऱ्या काळामध्ये त्या ठिकाणी प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने माझ्यावर जी लोकांनी जबाबदारी टाकली त्या ठिकाणी मी काम करणार। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।